नमस्कार मित्रांनो. आजचा आपला करंट अफेअर्सचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. MPSC आणि UPSC दोन्ही परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, जो आहे भारतीय अर्थव्यवस्था. तर कालच पार्लमेंटमध्ये भारताचा इकॉनॉमिक सर्वे 2022-23 साठी पब्लिकेशन झालेला आहे. तर त्याच्या बाबतीत आपण आज समजून घेणार आहोत. त्यामध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि भारतीय अर्थव्यवस्था एक महत्त्वाच्या वळणावर सध्या आहे आणि त्या दृष्टीने ह्या इकॉनॉमिक सर्वेचं खूप महत्त्व आहे. तर इकॉनॉमिक सर्वे 2022-23 त्याच्या हायलाइट्स पाहता पहिला प्रश्न येतो की हा कोण बनवतं. तर अनंत नागेश्वरन, चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे याचं पूर्णपणे लिखाण करत असतं ॲक्च्युली विथ द अप्रुव्हल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर हा एक महत्त्वाचा घटक आहे याच्यात की इकॉनॉमिक सर्वे कोण लिहितं. राईट. दुसरा प्रश्न जो आहे, कोण पब्लिश करतं. पब्लिशिंग जे आहे याच्यात भारतीय अर्थमंत्री आहेत श्रीमती निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या एक दिवस आधी म्हणजे काल 31 जानेवारीला लोकसभेमध्ये इंडियन पार्लमेंटमध्ये याचं पब्लिकेशन केलं होतं. त्याचे मेन हायलाइट्सचा जर विचार करता त्यात जे आहे, तर पहिली गोष्ट जी आहे की इंडियन इकॉनॉमी जी आहे खूपच स्ट्रॉंगेस्ट आहे सध्या आणि रिकव्हरी जी पूर्ण जगामध्ये जे रिसेशनचं कारण होतं किंवा महागाई वाढण्यात आली होती त्या आणि युक्रेनचं युद्ध आणि त्याच्या आधी COVID-19 त्यामुळे जगामध्ये पूर्णपणे इकॉनॉमिक स्लोडाऊन झालं होतं. त्याच्यामध्ये आता भारतीय अर्थव्यवस्था एक रिकव्हरीच्या मार्गावर आहे. रिटेल इन्फ्लेशन जे आहे, महागाई दर, तो RBIचा जो टार्गेट आहे त्या टार्गेटच्या जवळपास पोहोचलेला आहे. डायरेक्ट टॅक्स कलेक्शन म्हणजे डायरेक्ट कर जो आहे त्याचं कलेक्शन एप्रिल ते नोव्हेंबर 2022 मध्ये अतिशय स्ट्रॉंग त्याचे इंडिकेशन दाखवत आहे. एम्प्लॉयमेंट जनरेशन जे आहे ते सध्या थोड्याफार कमी प्रमाणात तयार होत आहे. अर्बन अनएम्प्लॉयमेंट रेट आहे आणि नंतर पब्लिक गुड्स एनहान्सेस द ऑपॉर्च्युनिटी. तर त्यामध्ये बेसिकली त्यांनी काय म्हटलेलं आहे, ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे, गव्हर्नन्स जे आहे केंद्र सरकारचं गव्हर्नन्सच्या इश्यूमध्ये चांगल्यापणे डेव्हलपमेंट झालेली आहे. प्रायव्हेट सेक्टरची ही ग्रोथ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाची राहिल्यात आलेली आहे. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे बँक्स आणि लोन देणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत ते त्यांची बॅलन्स शीट म्हणजे त्यांच्यावरती त्यांचं इन्कम आणि एक्सपेंडिचर त्याची अतिशय योग्य प्रमाणात बॅलन्स होऊन चांगल्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आहे. बँकेची क्रेडिट ग्रोथ म्हणजे त्यांची लोन देण्याची क्षमतामध्ये चांगल्या प्रमाणे त्याची वाढ झालेली आहे. इन्व्हेस्टमेंट सायकल म्हणजे गुंतवणूकचं जे सायकल असते इंडस्ट्रीजमध्ये त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणे वाढ झालेली आहे. GNPV ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट्स जे आहेत शेड्यूल कमर्शियल बँक्स ते 5% पेक्षा कमी होण्यात आलेला आहे. तो एक आपल्या आधीच्या काळामध्ये जे पाहण्यात आलं होतं पब्लिक सेक्टर बँक्समध्ये NPA म्हणजे लोन देतात आणि लोन रिकव्हर होत नव्हते, तर त्याचं प्रमाण खूप प्रमाणात कमी करण्यात आलेलं आहे. बजेटेड एक्सपेंडिचर आपल्या हेल्थ सेक्टरवर 2.1% GDPच्या पोहोचलेला आहे आणि त्याच्या आधी 1.6% रिवाइज एस्टिमेट होतं मागच्या वर्षी. 220 करोड कोविड वॅक्सिन डोसेस आतापर्यंत भारतामध्ये लोकांना देण्यात आलेले आहेत. नंतर ते एक इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन एनर्जी इंडिपेंडेंट होण्यासाठी 2047 पर्यंत ते आपण टार्गेट कंप्लीट करणार आहोत. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर 9.3% प्रमाणपर्यंत वाढ झाल्यात आलेली आहे.
नंतर हे भारतामध्ये परकीय चलन इंडियन रिमिटन्स आहे ते $100 बिलियन 2022 मध्ये परकीय चलन भारतामध्ये आलेलं आहे. प्रधानमंत्री गती शक्ती नॅशनल मास्टर प्लान comprehensive database of integrated planning and synchronous implementation across all ministries. सो प्रधानमंत्री गती शक्ती नॅशनल मास्टर प्लान तयार करण्यात आले आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंट्स एकत्र जोडून त्याच्यात ओव्हरऑल प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन केलं जाते. UPI बेस्ड ट्रान्झॅक्शन जे आहे 120% वाढ झालेली आहे आणि त्याच्यात व्हॅल्यूच्या बद्दल आणि व्हॉल्यूमचे 115% वाढ झालेली आहे. तर आणि UPIचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्येच फक्त त्याचं चलन नाही आहे, इंटरनॅशनल अडॉप्टेशन म्हणजे काही परकीय राष्ट्रांमध्येही, इतर राष्ट्रांमध्येही, देशांमध्येही UPI ट्रान्झॅक्शन आता सुरू करण्यात आलेले आहे. आता पहिला जे आहे आपण आधीच सांगितलेलं आहे, कोविड-19 आणि रशिया युक्रेन वॉर याच्यामुळे भारतीय इकॉनॉमीवर थोडाफार प्रभाव पडला होता, पण भारताने चांगल्यापणे एकदम रोबस्ट ग्रोथ केलेला आहे आणि पुढच्या वर्षीसाठी GDP फोरकास्ट जो आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन तो FY24 साठी 6 to 6.8% राहील असं इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सांगितलेलं आहे. प्रायव्हेट कन्झम्पशन जे आहे ते हायेस्ट राहिलेलं आहे. तर कॅपॅसिटी युटिलायझेशन अक्रॉस ऑल सेक्टर्स राहील असं. क्रेडिट ग्रोथ MSME सेक्टरसाठी 30.6% ॲव्हरेज क्रेडिट ग्रोथ झालेला आहे. रिटेल इन्फ्लेशन RBIचे जे टार्गेट होतं त्या दरम्यान रिटेल इन्फ्लेशन आपल्याला मेंटेन करण्यात यश मिळवलेलं आहे. आणि भारताचे रुपी डेप्रिसिएशन जे होतं ते एमर्जिंग मार्केट इकॉनॉमीज ज्या आहेत भारतातल्या त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा चांगल्या प्रमाणे भारताची रुपीचा परफॉर्मन्स आहे डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये. डायरेक्ट टॅक्स कलेक्शन अतिशय चांगल्यापणे राहिलेलं आहे सध्या. भारताचा मीडियम टर्म ग्रोथ आउटलुक आहे विथ ऑप्टिमिझम अँड होप हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर ऑप्टिमिझम अँड होपच्या द्वारे आपल्याला ग्रोथ परफॉर्मन्स जो आहे तो बेस्टपणे म्हटलेला आहे, कारण भारतामध्ये स्ट्रक्चरल अँड गव्हर्नन्स रिफॉर्म्स मागच्या काही वर्षामध्ये झालेले आहेत. त्याचा इम्पॅक्ट जो आहे भारताच्या ग्रोथच्या बद्दल चांगल्यापणे दिसून येतो. आणि भारतामध्ये जे आहेत ते असं सांगितलं जातं की भारतीय इकॉनॉमी जी आहे ती फास्टर ग्रोथ ट्रॅकवर राहील पुढच्या डिकेडमध्ये. आणि कमॉडिटी प्राइसेस आणि पॅन्डेमिकचा इफेक्ट जो आहे तर तो भारतावर एवढा काही इम्पॅक्ट करणार नाही आहे. आणि हेल्दियर बॅलन्स शीट आणि विथ बँकिंग अँड नॉन बँकिंग सेक्टर अँड कॉर्पोरेट सेक्टर फ्रेश क्रेडिट सायकल ते सगळं चाललेलं आहे. त्यामुळे तर भारतामध्ये जो आहे ग्रोथ खूप चांगल्या प्रमाणे राहण्यासाठी याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भारतातील मॉनेटरी पॉलिसी अँड फायनान्शियलच्या बाबतीत RBIने खूप मोठे एफर्ट्स घेतलेले होते. मॉनेटरी टायटनिंग सायकल एप्रिल 2022 पासून सुरू झालं होतं आणि रेपो रेट जो होता 225 बेसिक पॉइंट प्रमाणे त्यांनी वाढवला होता. आणि त्यामुळे मार्केटमध्ये असलेली जी एक्सेस लिक्विडिटी होती ती ॲब्झॉर्ब करून आपल्याला भारतामध्ये इन्फ्लेशन जे आहे महागाई दर कंट्रोल करण्यात RBIला यश आलेलं आहे. भारतामध्ये पीक इन्फ्लेशन रेट जो 7.8% होता एप्रिल 2022 मध्ये. RBIचा टॉलरन्स लिमिट त्यांनी 6% सांगितला होता. तो टार्गेटच्या वर गेल्यामुळे RBIला बरेचसे एफर्ट्स घेऊन त्यांनी इन्फ्लेशन जो आहे तो कमी करण्यात यश आलेलं आहे. त्याला मेन कारण जे होतं ते युक्रेन वॉरमुळे आपले पेट्रोल आणि डिझेलचा इम्पोर्टमध्ये त्याचा जास्त इम्पॅक्ट होता, त्यामुळे आपले इन्फ्लेशन वाढत होतं. आता RBIच्या एफर्ट्समुळे इन्फ्लेशन RBIचं टॉलरन्स लिमिट त्यांनी 6%च्या आसपास राहील. इंटरनॅशनल मध्ये बऱ्याचशा कंट्री ज्या UK, USA जे हाय इन्फ्लेशनसाठी स्ट्रगल करत आहेत, पण भारतामध्ये इन्फ्लेशन अतिशय योग्य तऱ्हेने विदिन द त्यांच्या ॲक्सेप्टेबल रेंजमध्ये ठेवण्यात RBIला यश आलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे सोशल सेक्टर एक्सपेंडिचर जे आहे 21.3 लाख करोड वाढवण्यात आलेलं आहे, जे 2016च्या दरम्यान 9.1 लाख करोड होतं.
मुख्यत्वे जाम, जनधन, आधार अँड मोबाईल ट्रिनिटीमुळे यात मोठं सोशल सेक्टर डेव्हलपमेंट रिव्होल्यूशन आले.